श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी मुलांसाठी व्हॅनिला आईस्क्रीम कशी तयार करायची. मुलं अगदी आवडीने मनसोक्त खातील अशी आईस्क्रीम आपण घरातील फक्त 3 वस्तूंपासून बनवू शकतो. अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे बनवण्यासाठी. चला तर बघूया रेसिपी. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे अर्धा लिटर दूध. दुधाला पातेल्यामध्ये काढून छान अशी उकळी आणून घ्यायची. त्यामध्ये टाकायची आहे अर्धा वाटी साखर आणि दुधाला छान असं उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. कढईची जी साय आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे चमच्याने. त्यामुळे काय होईल, आईस्क्रीमला छान असं टेक्स्चर मिळतं. दुधाला उकळी आल्यानंतर हे दूध अगदी 1 वाटीभर होईपर्यंत आपण त्याला उकळून घेतलेलं आहे. आता हे दूध वाटीभर झाल्यानंतर याला आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि हे दूध आपण थंड करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. इकडे आपण घेणार आहोत 1 बाउल व्हिप क्रीम तुम्हाला कुठेही डेअरीमध्ये मिळून जाईल. व्हिप क्रीम नाही मिळाली तर अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा आपण इथे वापरू शकतो. 1 बाउल व्हिप क्रीम आपण पातेल्यामध्ये काढून त्याला बिटरने मिक्स करून घेणार आहोत. तुमच्याकडे बिटर मशीन नसेल तर तुम्ही हँड बिटरने सुद्धा त्याला मिक्स करू शकता, पण थोडा वेळ जास्त लागतो. त्यामुळे मी इथे बिटर मशीन यूज केलेलं आहे. त्यानंतर जास्त घट्ट न करता त्यामध्ये आपण टाकणार आहोत उकळून घेतलेलं वाटीभर दूध आणि व्हॅनिला आईस्क्रीम आहे म्हणून थोडासा व्हॅनिला इसेन्स. परत एकदा आपण क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स, दूध तिन्हींना छान असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर त्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आणि एकदम पतलंही ठेवायचं नाही. फक्त असं हलकंसं थिकनेस त्याला आल्यानंतर आपण एका डब्यामध्ये हे सगळं मिक्सचर काढून घेतलेलं आहे आणि त्या डब्याला रॅप पेपरने छान असं कवर करून घ्यायचं आहे. वरतून कवर करून घेतल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हा डब्बा आपण फ्रीझरमध्ये 7 ते 8 तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. आपली व्हॅनिला आईस्क्रीम 7 ते 8 तासांनंतर बनवून तयार होते. मुलांनी थोडीशी चमचाभर आईस्क्रीम आधी काढली होती यामधून, म्हणून ते टेक्स्चर त्याचं थोडंसं बिघडलं आहे. पण आईस्क्रीम मात्र मार्केटच्या आईस्क्रीमसारखीच होते. खूप छान फ्लेवर येतो. मी त्यावरती थोडंसं चॉकलेट सिरप आणि चेरीज टाकलेले आहेत. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किपही केलं तरी चालेल. आईस्क्रीम तर छान लागते खाण्यासाठी प्लेनसुद्धा. साधी, सोपी आणि सरळ रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामिनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.